उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 येथील शासकीय प्रसूतिगृहातील डॉक्टरांनी अत्यंत कठीण परिस्थितीत आई आणि बाळाचा जीव वाचवत एक मोठं कार्य केलं आहे। डॉक्टरांच्या तत्पर निर्णयामुळे आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेने दुहेरी जीव वाचल्याने वैद्यकीय क्षेत्रात यांची प्रशंसा होत आहे। शनिवारी अनिता जयस्वाल या गर्भवती महिलेला पोटात तीव्र वेदना व उलट्यांमुळे तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले। तपासणी दरम्यान सोनोग्राफीमध्ये तिच्या अंडाशयावर गाठ असल्याचे निदर्शनास आले। मात्र ही गाठ या महिलेला मागील काही काळापासून होती आणि इतर सर्व रिपोर्ट्स नॉर्मल असल्याने परिस्थिती गोंधळाची होती। दरम्यान रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर शशिकांत दोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला। त्यानंतर डॉक्टर कासिम दलवाई यांनी डॉक्टर सुनीता जगताप, भूलतज्ञ डॉक्टर राशिद सिंग तसेच ब्रदर रवी आणि रेखा वाघ यांच्या सहकार्याने ऑपरेशन सुरू केले। सर्वप्रथम बाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले। त्यानंतर अंडाशयाची तपासणी करताना गाठीभोवती 3 पीळ बसल्याचे आणि गँग्रीन झाल्याचे स्पष्ट झाले। क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांनी गाठ व गँग्रीन काढून टाकत आईचाही जीव वाचवला। वैद्यकीय अहवाल सामान्य दाखवत असतानाही डॉक्टरांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर परिस्थिती ओळखत शस्त्रक्रिया यशस्वी केली। त्यामुळे आई आणि बाळ दोघेही आज सुरक्षित आहेत। सध्या आईची आणि बाळाची प्रकृती स्थिर असून त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत। मेरा नाम अनिता जयस्वाल है। मेरे को राइट साइड में दर्द पेन हो रहा था और मैं इधर आई तो मेरे को एडमिट किए और वो गार्ड को ऑपरेशन करके निकाले। और बच्चे का मेरा अभी टाइम नहीं हुआ था लेकिन वो दर्द इतना पेन था इस वजह से इसको भी निकाले। अभी मैं बेटर फील कर रही हूँ, ठीक हूँ। और इधर मैं सैटरडे को मॉर्निंग में एडमिट हुई थी, उल्टी पेन हुआ था। उससे पहले मैं वही गार्ड का ट्रीटमेंट चालू की थी। गार्ड नहीं गला था तो ऑपरेशन बोला था लेकिन मैं करवाई नहीं थी क्योंकि मेरे शादी को 8 साल हुआ, बच्चा नहीं हुआ था। और मैं सोची थी अगर ऑपरेशन करवाऊँ बच्चेदानी में कोई खतरा है फिर मेरे को ज़िंदगी में झेलना पड़ेगा। इसके लिए मैंने उधर ही दवा बंद कर दी थी। अपने आप मेरा बच्चा ठहर गया था। फिर मैं कोई ट्रीटमेंट कोई दवाई नहीं की, अपने आप रुका। फिर मेरा उस दिन ऐसे दर्द पेन हुआ सैटरडे को मॉर्निंग में। फिर मेरा इधर ऑपरेशन हुआ, अभी मैं बेटर फील कर रही हूँ। सरकारी दवाखाना उल्हासनगर 4 म्हणजे मॅटर्निटी हॉस्पिटल उल्हासनगर 4 येथे सदर महिला शनिवारी सकाळी ॲडमिट करण्यात आली होती। हिला जवळपास लग्नाला 8 वर्ष झाली होती। 8 वर्षापासून बाळ राहत नव्हतं आणि तिला माहिती होतं की आपल्या अंडाशयावरती गाठ आहे, पण ट्रीटमेंट तिने पूर्ण घेतली नाही त्याची, कारण तिला भीती वाटत होती की हे बाळ ट्रीटमेंट घेतल्यामुळे दगावेल। प्रेग्नन्सीबरोबर ती गाठ पण तेवढ्या स्टेजची राहिली, पुढे थोडी वाढत गेली आणि नंतर जेव्हा ही आमच्याकडे शनिवारी आली त्यावेळी तिला या गाठीमध्ये राईट साईडला खूप पेन होतं। 8 वर्षांनी बाळ राहिल्यामुळे आमच्यासाठी ही फार म्हणजे प्रेशस प्रेग्नन्सी केस होती, पण हिचे दिवस पूर्ण नव्हते, फक्त 36 वीक्स होते। म्हणून आमचा विचार होता की थोडे अजून 1 आठवडा थांबा, बाळाची मॅच्युरिटी पूर्ण होऊ देवी, मग त्यानंतर डिलिव्हरी करावी। पण तिला पेन एवढं होतं की ते सहन करू शकत नव्हती। तिला घरी असतानासुद्धा पेनमुळे उलट्या वगैरे होत होत्या आणि जेव्हा आमच्याकडे आली त्यानंतर मी तिला इंजेक्शन दिले, अँटीबायोटिक्स दिले, पेनचे इंजेक्शन्स दिली, पण तरीच पेन थांबत नव्हते, उलट्या थांबत नव्हत्या। शेवटी तिचे एक सोनोग्राफी करून घेतली आली। त्या सोनोग्राफीमध्ये दाखवलं की अंडाशयावरती गाठ आहे, अराउंड 5.9 ते 3.9 सेंटीमीटरची गाठ होती, म्हणजे जवळ 6 सेंटीमीटरची गाठ होती आणि फक्त गाठ एवढंच फक्त मेन्शन होतं। तसं त्याशिवाय तिचं जे ब्लड रिपोर्ट करण्यात आले त्या रिपोर्टमध्ये पण दाखवलं की WC काउंट नॉर्मल आहे, पण पेशंट मेडिसिनल रिस्पॉन्स मिळत नव्हता। म्हणजे आपण जे तिला काही औषध दिलं, अँटीबायोटिक इंजेक्शन्स, पेन किलर्स हे देऊनसुद्धा तिचा काही फरक पडत नव्हता। राईट साईडला दुखणं चालूच होतं आणि उलट्या पण चालूच होत्या। मग त्यानंतर ही केस मी आपले हॉस्पिटलचे दोडे सर सुपरिटेंडंट ह्यांना इन्फॉर्म केली। ते स्वतः सर्जन पण आहेत। मग त्यांच्यावर केस डिस्कस केली। ते म्हणाले की जर असं जास्त त्रास असेल तिला तर ऑपरेट केलं बेटर राहील। मग त्यानंतर मी डॉक्टर जगताप मॅडम यांना सोबत घेतलं, सिनियर गायनेकोलॉजिस्टला, आणि आम्ही दोघांनी मिळून पेशंटला ऑपरेशन केलं। त्यावेळी माझ्याबरोबर राशिद सिंग हे सर अनेस्थेटिस्ट होते। ऑपरेशन केलं आणि रवी ब्रदर आमच्यावर होता। पेशंटला ऑपरेट केल्यानंतर मला असं दिसून आलं की पहिले बच्चू डिलिव्हर केलं, त्यानंतर गर्भाशय क्लोज केल्यानंतर मी बाजूला अंडाशयावर चेक केलं। राईट साईडच्या अंडाशयावरती 3 पीळ बसले होते आणि जी गाठ होती अंडाशयावरची तिला गँग्रीन सुरू झालं होतं। वेळेत ऑपरेशन केल्यामुळे ती गँग्रीन फक्त तेवढंच लोकलाइज फक्त राहिलं आणि पुढे पसरलं नाही। जर ह्याला आपण वाट बघत बसलो असतो आणि किंवा आणखी डिले केला असता तर बहुतेक ही गँग्रीन त्या पूर्ण अंडाशयामध्ये पसरलं असतं आणि त्याच्यामुळे हा गँग्रीनमुळे आणखी पुढे पेशंट सेप्टिक सेममध्ये गेली असती, हा त्रास आणखी जास्त आला असता।
वेळेत ऑपरेशन झाल्यामुळे गँग्रीन मागच्या जागीच कंट्रोलमध्ये आलं. ऑपरेशन व्यवस्थित झालं. त्यानंतर ते गँग्रीनची गाठ आम्ही काढून टाकली. गर्भाशय आधीच क्लोज केलं होतं. त्यानंतर नॉर्मल सिझर जसं क्लोज तसं मी ते ॲब्डोमेन क्लोज केलं आणि पेशंटला हायर अँटीबायोटिक वापरले, ज्याच्यामुळे तिला लवकर रिकव्हरी व्हावी. कालची रात्रभर जेव्हा ती थरो मॉनिटरिंग करावं लागलं की पेशंटला काही त्रास होत नाही आहे, ताप येत नाही आहे किंवा काही आणखी कुठला काही त्रास होत नाही आहे. सुदैवाने आज सकाळी पेशंट बऱ्यापैकी रिस्पॉन्ड केलं तिने अँटीबायोटिकला, हायर अँटीबायोटिक्सला, आणि आता ती बरीच बरी आहे. आज तिला उठून बसलं आणि पाणी पण दिलं आहे. उद्या मी तिला चालवायला सुरुवात करू.